हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी माहेरी आले होते काही दिवसांसाठी. त्यानंतर मी लगेच गोठ्यात गेले शेण काढण्यासाठी. म्हटलं पप्पांनाही थोडीशी हेल्प होईल, त्यांनाही कामातून कधीतरी विरंगुळा मिळावा यासाठीच मी कामाला लागले. आजपर्यंत माझ्या पप्पांनी कुटुंबासाठी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी दिवस रात्र मेहनत करून आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. आमच्या शिक्षणाची, घराची आणि शेतीची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळली. अडचणी आल्या तरी कधीच हार मानली नाही. त्यांच्या कष्टामुळे आम्हाला चांगले जीवन जगता आले. त्यांनी आम्हाला चांगले संस्कार व चांगलं शिक्षण दिलं. त्यामुळे मी घरी गेल्याच्या नंतर काम करत असते. शेतीचं असो किंवा गाईचं असो, कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. माहेरी असो किंवा सासरी असो, दोन्हीही ठिकाणी मी घरी आल्यानंतर काम करते. त्यानंतर शेण काढून झालं. म्हटलं आता गाई पाणी पाजून घेऊयात. इकडं शेळ्या वगैरे असतात, तिकडचंही सगळं स्वच्छ करून घेतला तोही गोठा. कारण 2 शेड आहेत. दोन्ही शेडमध्ये गाई आणि कारवडी आहेत. इकडं कोंबड्यांची पिल्लं होती, त्यांनाही पाणी दिलं. मम्मी आणि माझ्या सासूबाई दोघीही महादेवाच्या मंदिरामध्ये निघाल्या.